Hello students, welcome back to my channel and you can improve your English with Savita. तर आज आपला 5वा दिवस आहे आणि आपण आज नवीन वोकॅब्युलरी शिकणार आहोत. नाव आजचा आपला पहिला शब्द आहे अचीव. अचीव करणे म्हणजे साध्य करणे. अकम्प्लिश याचं सिनोनिम आहे अकम्प्लिश आणि अँटोनिम आहे फेल. आणि सेंटेन्स पाहूया. आय वॉन्ट टू अचीव माय गोल. नाव नेक्स्ट वर्ड इज इफिशियंट. इफिशियंट असणे म्हणजे कार्यक्षम असणे, कपेबल असणे आणि याला अँटोनिम आहे इनइफिशियंट. सेंटेन्स पाहूया. शी इज ॲन इफिशियंट वर्कर. नाव नेक्स्ट वर्ड इज एक्सप्लोरर. एक्सप्लोर म्हणजे शोध घेणे किंवा जाणून घेणे. यालाच सिनोनिम आहे डिस्कवर, शोधणे आणि याचं अँटोनिम आहे इग्नोर. आणि सेंटेन्स पाहूया. आय लव टू एक्सप्लोर न्यू आयडियाज. नाव नेक्स्ट वर्ड इज जेन्युइन. जेन्युइन म्हणजे खरा किंवा अस्सल. याचं सिनोनिम आपण पाहूया रियल आणि अँटोनिम फेक. सेंटेन्सेस ही इज अ जेन्युइन फ्रेंड. नाव नेक्स्ट वर्ड इज इन्स्पायर. इन्स्पायर म्हणजे प्रेरणा देणे, मोटिवेट करणे आणि याला अँटोनिम आहे डिस्करेज. सेंटेन्सेस गुड बुक्स इन्स्पायर अस. नाव नेक्स्ट वर्ड ऑब्झर्व. ऑब्झर्व करणे म्हणजे निरीक्षण करणे, नोटीस करणे आणि याला अँटोनिम आहे ओव्हरलुक करणे. सेंटेन्सेस ऑब्झर्व हाऊ पीपल स्पीक इंग्लिश. नाव नेक्स्ट वर्ड इज पेशन्स. पेशन्स म्हणजे संयम ठेवणे, टॉलरन्स. टॉलरन्स हे आपलं सिनोनिम आहे आणि अँटोनिम आहे इम्पेशन्स. नाव सेंटेन्सेस लर्निंग नीड्स पेशन्स. नाव नेक्स्ट वर्ड इज क्वालिटी. क्वालिटी म्हणजे गुणवत्ता आणि याला सिनोनिम आहे स्टँडर्ड आणि अँटोनिम आहे इन्फेरियोरिटी. सेंटेन्सेस क्वालिटी मॅटर मोर दॅन क्वांटिटी. नाव नेक्स्ट वर्ड इज रिझल्ट. रिझल्ट म्हणजे परिणाम आणि याला सिनोनिम आहे आउटकम आणि अँटोनिम आहे फेल्युअर. नाव सेंटेन्सेस हार्ड वर्क गिव्स गुड रिझल्ट्स. नाव नेक्स्ट वर्ड इज ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म म्हणजे बदल घडवणे, बदल करणे, ज्याला सिनोनिम आहे चेंज आणि अँटोनिम आहे प्रिझर्व. सेंटेन्स पाहूयात. एज्युकेशन कॅन ट्रान्सफॉर्म लाईफ. नाव आपण आज घेतलेले आजचे हे 10 शब्द होते आणि या 10 शब्दापासून आपण एक पॅराग्राफ तयार केला आहे, तो पाहूया. आय वॉन्ट टू अचीव सक्सेस सो आय ट्राय टू बी इफिशियंट इन माय वर्क. I explore new ideas and stay genuine with people. Great teachers inspire me. I observe how successful people work. With patience and good quality practice, I get better result. Learning English can transform my future. मित्रांनो, अशाच वोकॅब्युलरीसाठी किंवा अशाच शब्दसंपत्तीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करा. थँक्यू फॉर वॉचिंग.